नमस्कार श्री शिवाय नमस्तुभ्यम. कसे आहात तुम्ही सगळे छानच असाल अशी आशा करते. आणि आज आपला व्हिडिओ माय फर्स्ट व्हिडिओ आहे हा. आणि आपण खूप दिवसांपासून मी विचार करते की आपण व्हिडिओ बनावं किंवा काहीतरी एक नवीन करावं आणि माय फर्स्ट व्हिडिओ म्हणून तो अपलोड करावा. पण आधी तर नाही, पण मग मी आत्ता प्रयत्न करते आणि मला खात्री आहे माझ्या या प्रयत्नात तुम्ही नक्की सपोर्ट कराल. आणि तुमच्या सपोर्टाशिवाय ते सगळं अजून अपूर्ण आहे. कारण एखादी कुठलीही गोष्ट करताना ते आपल्याला सपोर्टची गरज असते आणि ते मी आज तुमच्याकडनं मागत आहे. तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करा अशी आशा करते. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ तर नाही म्हणता येणार, पण मी याच्या आधी खूप व्हिडिओ बनवले. म्हणजे या चॅनलवर हाच व्हिडिओ आहे. याच्यात आपल्याकडे 49,000 सबस्क्रायबर आहेत आपल्याकडे. आणि या चॅनलवर मी खूप दिवसांपासून काम करते, पण पाहिजे तसं अजून आपल्याला सपोर्ट भेटलेलं नाही. त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण तुम्ही माझा या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सगळ्यांपर्यंत पोचवा आणि कमेंट करा छान छान. कारण एखादी गोष्ट जर आपण ठरवली ती होत मनासारखी नाही झाली की तर त्याचं दुःख काय असतं आणि कसं असतं ते शब्दात सांगणं तरी अशक्य आहे. कारण काही गोष्टी वेळेच्या आधी आणि वेळेनंतर झाल्या तर त्यांचं दुःख असतं. वेळेआधी झाली तरी माणसाला दुःख असतं. कारण एवढे लवकर नको व्हायला होते. अजून आपल्याकडे वेळ हवा होता, अजून काहीतरी विचार करायला असं माणसाला वाटतं. जे वेळेनंतर झालं त्याचं पण अजून वेळ नव्हती. वेळ आल्यावर पाहिलं गेलं असतं किंवा अजून टाईम हवा होता माणसाचा. हाच एक विचार आणि भावना असते. आणि तेच माझं पण झालेलं आहे. माझे 4-5 यूट्यूब चॅनल होते. त्यास 2015पासून मी यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे. काही चुका केल्या त्याच्यामुळे माझा तो यूट्यूब चॅनल सक्सेसफुल नाही झाला. काही यांच्यावर रिस्क कंटेंट आला, काहींच्यावर कॉपीराईट स्ट्राईक आली, काही इनऑथेंटिक कॉन्टेंट पण आलेलं आहे आपल्या चॅनल. पण मी हा नवीन चॅनल सुरू केलेला आहे. त्याच्यात मला तुमच्या सपोर्टची खूप गरज. कारण सौरभ जोशीसारखे आपल्याला खूप बाहेर किंवा आपण व्हायरल नाही त्याच्यासाठी आपल्याला सपोर्टची गरज लागणार नाही असं काही नाही. सौरभ जोशी किंवा त्याची फॅमिली सर्व ब्लॉगर आहेत. कारण त्यांनी पण केलेले तर मेहनतूनच केलेले, पण तसं आपल्याला करता येणार नाही. कारण मी एक हाऊसवाईफ आहे. माझे मिस्टर शेतकरी आणि 2 मुलं पण आहेत मला. त्यांचं पण स्कूल वगैरे असते. आणि ते सोडूनसुद्धा नवीन काही घरातली कामं असतात. किंवा हा आपला शिव आहे जो मी व्हिडिओ बनवते तो लपून जातो आहे, व्हिडिओमध्ये येणार नाही बॉम्ब असं म्हणतो आहे. आणि त्याचे पण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप व्हिडिओ आहेत. तो आलेला नाही असं काही नाही. आणि तुम्ही माझ्या आधी पण व्हिडिओ पाहिले असतीलही असं मला वाटतं. कारण खूप वेळा मी व्हिडिओ केलेले, पण पाहिजे तसं मला अजून प्रतिसाद भेटलेला नाही. कारण माझी इच्छा आहे एक नवीन ओळख. जी एक बाई नोकरी करणारी बाई जेवढे पैसे कमवते त्याचे एक हाऊसवाईफसाठी पॉसिबल नाही. कारण काही वेळा हातातनं निघून गेलेल्या असत्या. आपण जेव्हा आपल्याला कळतं की आपण काहीतरी करायला पाहिजे होते तेव्हा खूप वेळ झालेली असते आणि त्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. संसारात गुंतलेला असतो, नंतर काही करता येत नाही. पण असा सोशल मीडिया असा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर आपण घरचं काम करूनही आपली एक नवीन ओळख जेणेकरून करू शकतो अशी आपल्याला एक संधी भेटते. फेसबुक झालं, आपलं इंस्टाग्राम झालं, त्याच्यावर तर नाही, पण मी यूट्यूबवर करते. आणि त्या प्रयत्नांमध्ये मला वाटते थोडंसं का होईना तुम्ही मला सपोर्ट करणार अशी आशा करते. आणि मी नाशिक जिल्ह्यातली मालेगाव तालुका जो आहे त्याच्या अलीकडचीच मी महिला आहे, ग्रामीण भागातली. सो जर तुम्ही मला छान कमेंट आणि आपल्या ह्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला तर मी कोणत्या ग्रामीण भागातली व कोणत्या खेड्यातली ते मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेल. पण त्याआधी तुम्हाला माझा हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल. आपल्या व्हिडिओला खूप खूप सपोर्ट करावा लागेल. आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे शेतात गेलेली नाही आहे आणि तिथं हा व्हिडिओ शूट झालेला नाही. मी घराच्या बाहेर बसलेली कारण अजून आमच्याकडे पावसाचं खूप वातावरण आहे आणि थोड्याच वेळेत पाऊस पडेल असंही वाटतं. खूप वातावरण तसं तयार झालेलं आहे आपल्याकडे. तर माझ्या या चॅनलला सपोर्ट करा आणि या व्हिडिओलाही सपोर्ट करा. बघा आपला टकलू शिव आहे, त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटून जातील. पण
त्याआधी नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपला शिव माझ्या मागे लपून राहिलेला आहे. हा बघा, मी जिकडे जाते ना तिकडे कॅमेरा करते तर तो तिकडच्या साईडला होऊन जातो आहे. तर शिव हाय करायचं नाही का तुला? शिव बाहेर आहे पाया मग शिवा. हे बा आपल्या शिवचा एक डोळा दिसतोय आणि वरची टकली चिकडे बारीक बारीक केस दिसत आहे. हा बघा, ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.